नमस्कार रसिकांनो, मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे ओविराज चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. मी आपणासमोर माझ्या 10वा मैल या कादंबरीच्या 10व्या भागाचे वाचन करणार आहे. त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की या कादंबरीतील सर्व घटना, स्थळे आणि व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक असून त्यांचा कोणत्याही घटना, स्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा. चला तर आता वाचन सुरू करूया. इकडे सिराज ठीक 8 वाजता हॉटेल कॉन्टिनेंटलला पोचला. रिसेप्शनवर त्याने समीरची चौकशी केली. तोवर समीरला ॲडमिट केल्याची बातमी हॉटेलपर्यंत पोचली होती. तसे रिसेप्शनिस्टने सिराजला सांगितलं. सिराजने फारच वाईट चेहरा केला. अरे फारच वाईट झाले. मी आता त्याला हॉस्पिटलला जाऊन भेटतो, त्याशिवाय मला काही पर्याय दिसत नाही, तो म्हणाला. हे खरे पण होतं. म्हणजे वाईट वाटण्याचा भाग सोडून हॉटेलच्या रूममध्ये 2-3 तास वाट बघत बसण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये दबा धरून बसणे सोयीस्कर होते. तसे हॉस्पिटल जवळच होते. आधीच जाऊन सर्व माहिती काढली तर रात्री 2 वाजेपर्यंत काम सहज होईल असा विचार करत तो सिटी हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. 9 वाजता तो जेव्हा हॉस्पिटलला पोचला तेव्हा समीरच्या चाचण्या सुरू होत्या. समीर कोणत्या वार्डात आणि खोलीत आहे हे शोधायला त्याला काही विशेष परिश्रम करावे लागले नाहीत. साधारणपणे 9:30 वाजता तो समीरच्या रूमखाली उभा होता. VIP एरिया असल्याने वर्दळ कमी होती. कौलारू शेड रिकामीच होती. शेडच्या छपरावरून समीरच्या रूममध्ये प्रवेश करणे आणि काम झाल्यावर सरळ मेन गेटमधून निघून जाणे फार सोयीचे होते. फक्त शेडच्या छपरावर जाण्यासाठी शिडीची गरज होती. त्याचे नशीब तसेच जोरावर होते. एक शिडी पण त्याला भिंतीलगत ठेवलेली सापडली. बहुधा कौल शाकारणी लागत असावी. ती त्याने अलगद एका टोकाला कोणाच्या नजरेस पडणार नाही अशा अंदाजाने लावून ठेवली. आता तेथून समीरची रूम फक्त 10 फूट अंतरावर होती. सर्व सुरळीत होत असल्याचे बघून तो मनोमनी फार खुश झाला. इकडे त्याच वेळी कबीरने खरं तर वरून शेडच्या छपराचे निरीक्षण केले होते, पण सिराज शिडीच्या खटाटोपात असल्याने त्याच्या नजरेस पडला नाही. सिराजने छपरावर चढून दबा धरून बसणे आणि सामसूम झाल्यावर सावध टिपणे एवढाच एक कलमी कार्यक्रम ठरविला होता. त्यातील दबा धरून बसणे इथपर्यंत त्याची प्रगती झाली होती आणि यावर तो खुश होता. आता फक्त 2 वाजता उठणे आणि शेवटचा भाग पूर्ण करणे एवढेच उरले होते. तसे झोपेवर त्याचे हुकमी नियंत्रण असल्याने त्याने कठड्याच्या आधाराने कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने सावधपणे डुलकी घेणे पसंत केले. इकडे कबीरने पण सर्व ठीक आहे असे बघून कोचावर ताणून दिली होती. रूमचे दार फक्त लोटले होते. सवयीचा परिणाम म्हणून त्याने लोडेड रिव्हॉल्वर हाताला लागेल अशा अंतरावर ठेवले होते. बरोबर 2 वाजता सिराज खडबडून जागा झाला. त्याने घड्याळ बघितले आणि त्याला समाधान वाटले. बस अजून 10 मिनिटे फक्त असे स्वतःला म्हणत तो उभा राहिला आणि समीरच्या रूमकडे जाऊ लागला. पहिले पाऊल टाकताच त्याच्या पायाखाली एक काटकी तुटून तिचा कट्ट असा आवाज आला. आवाज तसा फार मोठा नव्हता, पण रात्रीच्या शांततेमुळे त्याला तो मोठा वाटला. आता समीरच्या रूमपर्यंत जर असाच आवाज येऊ लागला तर एखाद्याचे लक्ष गेले असते. ही जागा निवडण्यात आपली जरा चूकच झाली असे त्याला वाटले. पण आता काही उपयोग नव्हता. तसेही हा भाग जरा आडबाजूला असल्याने त्याने धोका पत्करायचे ठरविले आणि दबक्या पावलाने तो हळूहळू समीरच्या रूमकडे जाऊ लागला. चालताना तो जास्तीत जास्त काळजी घेत होता. प्रत्येक पाऊल टाकल्यावर निदान मिनिटभर तरी थांबून कानोसा घेत होता. त्यामुळे 10 फुटाचे अंतर त्याला पार करायला 20 मिनटे लागली.
शेवटी एकदाचा तो रूमसमोर येऊन पोचला. तसा कॉरिडॉरमधून उडी मारून तो सहज येऊ शकला असता, पण आजूबाजूच्या रूममध्ये कोणी असल्यास त्याचा बेत फसला असता, म्हणून त्याने ते टाळले. नंतर मात्र समीरच्या रूमसमोर येईपर्यंत कसलाही आवाज न करता तो आला. आतापर्यंत तरी सर्व निर्वेद पार पडले होते आणि हा शेवटचा टप्पा पार पडला की झाले असा विचार करत तो सावकाश उभा राहिला. पण आत्तापर्यंत त्याच्या बाजूने असणारे नशीब आता फिरले होते, कारण तो जेव्हा पूर्ण उभा राहिला तेव्हा त्याने आपल्यासमोर कबीरला हातात रिव्हॉल्वर घेऊन उभा असलेला बघितला. त्याचे असे झाले होते की जो काही सिराजच्या पावलांचा आवाज होत होता तो त्याला जरी कमी वाटत असला तरी कबीरसारख्या अतिशय सावध झोपेच्या माणसाची झोप चालवण्यासाठी पुरेसा होता. ठराविक अंतराने होणारा आवाज म्हणजे कोणीतरी येत आहे हे कबीरसारख्या प्रशिक्षित व्यक्तीला सांगण्याची गरज नव्हती. त्याने पण अजिबात हालचाल न करता प्रथम समीरकडे बघितले. तो शांत झोपला आहे हे लक्षात येताच तो आवाज न करता उठला आणि कॉरिडॉरच्या एका पिलरमागे लपला आणि सिराज उभा राहताच त्याच्यापुढे ठाकला. दोघांचीही जेव्हा नजरानजर झाली तेव्हा दोघांनीही एकमेकांना ताबडतोब ओळखले. 5 वर्षापूर्वी आपल्या हातून निसटलेला सिराज समोर बघताच कबीरचा संताप अनावर झाला. त्याने क्षणात गोळी झाडली. इतक्या जवळून नेम चुकणे अशक्यच होते. सिराजने उभ्या उभ्याच दोन्ही हात वर केले आणि दुसऱ्याच क्षणी त्याचे निष्प्राण कलेवर कौलावरून गडगडत खाली कोसळले. गोळीच्या आवाजाने आजूबाजूंच्या रूममधून लोक जागे होतील, बाहेर येतील असे कबीरला वाटले होते, पण तसे काही झाले नाही, कारण यावेळीस नशीब कबीरच्या बाजूने होते. कबीरने गोळी झाडायला आणि एक ॲम्ब्युलन्स सायरन वाजवीत हॉस्पिटलमध्ये यायला एकच गाठ पडली. त्यामुळे गोळीचा आवाज दबल्या गेला, जाणवला नाही. उलट सिराज खाली पडल्यावर झालेल्या आवाजाने खाली पायऱ्यावर असलेले 2 पोलीस धावत आले आणि वर बघू लागले. तोवर कबीर रूममध्ये गेला होता. त्याला जरा आश्चर्याचा धक्काच बसला, कारण क्षीण आवाजात समीर पाणी मागत होता. त्याला पाणी दिल्यावर समीरने काय झाले असे विचारले. कोणी नाही, पेशंटचे नातेवाईक होते, वार्ड चुकले होते. मग योग्य वार्ड शोधून दिला, तू लक्ष देऊ नको, आराम कर. समीरचे समाधान झाले असावे किंवा त्राण संपले असावे, तो लगेच झोपी गेला. इकडे कबीर पण विचारात पडला. सिराज भाडोत्री मारेकरी आहे हे त्याला ठाऊक होते, पण समीरला मारण्याची सुपारी सिराजला कोणी आणि का दिली असावी? सुटकेचा एक सुस्कारा टाकून कबीर दार बंद करण्यासाठी गेला. तोच खालचा पोलीस धावत आला आणि विचारू लागला, तुम्हाला इथून कोणी जाताना दिसलं का? नाही, वरांड्यात येत कबीर म्हणाला. कबीर वरांड्यात आल्यावर पोलिसांनी त्याला ओळखले आणि एक कडक सॅल्यूट ठोकला. सर, एक डेड बॉडी छपरावरून आत्ताच खाली पडली, चल बघू, असे कबीर म्हणाला आणि दोघेही खाली आले. त्या पोलिसाजवळ टॉर्च पण होता. बॉडीपाशी आल्यानंतर त्याने टॉर्चच्या प्रकाशात कबीरला बॉडी दाखवली. कबीरने तो चेहरा प्रथमच बघितल्यासारखे दर्शविले आणि त्या पोलिसाला विचारले, तुझे नाव? सब इन्स्पेक्टर अहमद खाकी सर. हा कोण तुला माहिती आहे? नाही सर. सिराज, शार्प शूटर. हे नाव ऐकताच अहमद गार झाला. कसे बसे धाडस करून त्याने विचारले, पण हा इथे कसा आला आणि त्याला कोणी मारले असेल? थोडासा विचार करून कबीर म्हणाला, तो कोणाला तरी ठार मारायला आला असेल, पण तो पळून जात असताना तू त्याला एका गोळीत ठार केले. मी? होय, इन्स्पेक्टर अहमद. सब इन्स्पेक्टर सर. मी बरोबरच म्हणालो. तुला जर मान्य असेल तर पटकन कामाला सुरुवात कर, नसेल तर तसे सांग आणि तुझ्या साथीदाराला माझ्याकडे पाठव. जनाब, आप तो खामखा नाराज हो रे. मी तयार आहे. फक्त मला एवढंच सांगा
की हा सेहरा तुम्ही माझ्या डोक्याला का बांधताय, कारण माझ्या डोक्यावर जागा नाही. झालं. अहमद कामाला लागला आणि कबीर परत कोचावर येऊन झोपला. झोपण्याआधी त्याने घड्याळ बघितले तर रात्रीचे 3 वाजले होते. सकाळी 7 वाजता कबीर जागा झाला. त्याला अतिशय उत्साही आणि ताजेतवाने वाटत होते. समीर अजूनही शांत झोपला होता. तयार होऊन कबीर बाहेर आला तेव्हा त्याला दारावर एक पोलीस पहारा देताना दिसला. अहमदने काम व्यवस्थित पार पडले असे दिसते, असे कबीर मनाचीच म्हणाला. अहमद कुठे आहे? साहब 2 बार आए थे लेकिन आप सोए थे, तो म्हणाला. 2च काय तो 200 वेळा येईल असा विचार करत कबीर आत गेला. तोच अहमद पळत आला आणि येताच कबीरने त्याला विचारले, झालं काम? हो सर, हा रिपोर्ट. वर एक नजर टाकून कबीरने रिमार्क लिहिला आणि अहमदला पेपर परत केला. आता हा रिपोर्ट तुझ्या साहेबाला दे आणि निश्चिंत राहा. इथला पहारा चालू ठेव, कोणालाही आज सोडू नकोस, असे म्हणून तो अनवर हुसेनला भेटण्यासाठी निघाला. जाताना त्याने डेली इत्तेफाक घेतला आणि चाळला. अपेक्षेप्रमाणे समीरचे सेमिनारमधील भाषण मुखपृष्ठावर छापले होते. आमचे प्रश्न सोडवताना बिचारा हिंदुस्थानी अतिश्रमाने आजारी पडला अशी मिश्किल टिप्पणी पण केली होती. पण कबीर शोधत होता ती बातमी त्याला 5व्या पानावर एका छोट्याशा कॉलममध्ये सापडली. पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक अज्ञात गुंड सिटी हॉस्पिटल एरियात मारला गेला. पोलीस तपास चालू आहे, एवढीच त्रोटक बातमी होती. समाधानाने कबीरने पेपरची घडी केली. कोणी कितीही प्रयत्न केला तरी या बातमीचा आणि आपला काही संबंध लावू शकणार नाही याची त्याला खात्री वाटली. फक्त एक माणूस सोडून, तो म्हणजे स्वतः अनवर हुसेन, इन्स्पेक्टर जनरल. येथे हा भाग संपला आहे. इतर भाग ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये ओविराज चॅनलची लिंक दिली आहे. सर्वांनी कृपया सबस्क्राईब करावे, लाईक करावे आणि मित्रमंडळी समवेत शेअर करावे ही विनंती. लवकरच पुढील भाग सादर करेन. धन्यवाद.